तुळसी हार गळा कास पितांबर आवडीने रांजण हिचे ज्ञान आवडीने रांजण हिचे ज्ञान आवड निरंतर हेचे दान आवड निरंतर हेचे दान तुळसी हार गळा कासे पितांबर 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 मकर कुंडले गणपती श्रावणी मकर कुंडले गणपती श्रावणी मकर कुंडाले तळपती श्रवणी मकर कुंडाले तळपती श्रवणी कंटिकस माने विराजित कंटिकस माने विराजित कंटिक कृपाणी विराजित कंटिक कृपाणी विराजित तुळसी हार गळा कासे पितांबर 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 तुळसी हार गळा कास पितांबर तुळसी हार गळा कास पितांबर तुळसी हार गळा कास पितांबर तुळसी हार आवडीने रांजण हिचे ज्ञान आवडीने रांजण हिचे ज्ञान आवड निरंतर हेचे दान आवड निरंतर हेचे दान तुळसी हार गळा कासे पितांबर 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 तुळसी हार गळा कास पितांबर तुळसी हार गळा कास पितांबर तुळसी हार गळा कास पितांबर हिची सर्व सुख दुःख म्हणे माझे हिची सर्व तुका मने माझे हेची सर्व सुखा तुका मने माझे हेची सर्व सुखा पाहिलं त्रिमुख आवडी
हर 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 राम कृष्ण हरी हरि जय राम कृष्ण हरि हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरि हरी जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरि हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरि हरी जय जय राम कृष्ण हरि हरी जय राम कृष्ण हरि हरी जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि राम हरि जय राम कृष्ण हरि लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाता लोचने लोचने रूप पाता लोचने लोचने रूप पाहता लोचनी
रे राम मुक्त श्रेष्ठपणे श्रेष्ठ मुक्तपणे मुक्त श्रेष्ठपणे श्रेष्ठ मुक्तपणे मुक्त श्रेष्ठपणे श्रेष्ठ मुक्तपणे मुक्त श्रेष्ठपणे श्रेष्ठ सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती वरिष्ठ अधिशक्ती सर्वत्र वरिष्ठ अधिशक्ती मुक्तपणे मुक्त श्रेष्ठपणे श्रेष्ठ मुक्तपणे मुक्त मुक्तपणे श्रेष्ठ मुक्तपणे मुक्त श्रेष्ठपणे श्रेष्ठ मुक्तपणे मुक्त श्रेष्ठपणे श्रेष्ठ सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती सर्वत्र वरिष्ठ अधिशक्ती सर्वत्र वरिष्ठ अधिशक्ती जगाच्या उद्धारा तुमचा अवतार जगाचा उदारा तुमचा अवतार जगाच्या उद्धारा तुमचा अवतार जगाचा उदारा तुमचा अवतार पावन हे साचार मूढ जन पावन हे साचार मूढजन पावन हे साचार मूढजन अज्ञानासी बोध सज्ञानाची शुद्धी अज्ञानाची बोध सज्ञानाची शुद्धी अज्ञानासी बोध सज्ञानाची शुद्धी अज्ञानाची बोध सज्ञानाची शुद्धी तोडिली उपाधी सर्वत्रांची तोडिले उपाधी सर्वताची तोडिले उपाधी सर्वताची जगाच्या उद्धारा तुमचा अवतार जगाचा उदारा तुमचा अवतार जगाच्या उद्धारा तुमचा अवतार जगाचा उदारा तुमचा अवतार पावन हे साचार मूढ जन पावन हे साचार मूढजन पावन हे साचार मूढजन लढीवाळ ताने का जनार्दनी लढेवाळ दाने एका जनार्दनी लढीवाळ ताने का जनार्दनी लढेवाळ दाने एका जनार्दनी कृपा सो देणे मजवरी कृपा देणे मजवरी कृपा देणे मजवरी जगाच्या उद्धारा तुमचा अवतार जगाचा उदारा तुमचा अवतार जगाच्या उद्धारा तुमचा अवतार जगाचा उदारा तुमचा अवतार पावन हे साचार मूढ जन पावन हे साचार मूढजन पावन हे साचार मूढजन गोपाल कुमाई जय रे गोपाल गोमाई गोपाल कुमाई जय रे गोपाल गोमाई गोपाल कुमाई जय गोपाल हरी जय गोपाल जय कुमाई रे गोपाल गोमाई गोपाल जय रे गोपाल गोमाई हरी गोपाल जय रे गोपाल गोमाई जय 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 गोपाल गोमाई गोपाल जय रे गोपाल गोमाई गोपाल 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 मुक्तपणे मुक्त श्रेष्ठपणे श्रेष्ठ 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 सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती सर्वत्र वरिष्ठ
तुमचा अवतार सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती जगाचा उदारा तुमचा अवतार जगाचा उदारा तुमचा अवतार मुक्तपणे मुक्त मुक्तपणे मुक्त मुक्तपणे मुक्त श्रेष्ठपणे श्रेष्ठ मुक्तपणे मुक्त श्रेष्ठपणे श्रेष्ठ मुक्तपणे मुक्त श्रेष्ठपणे श्रेष्ठ सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती जगाचा उद्धारा तुमचा अवतार जगाचा उद्धारा तुमचा अवतार सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती जगाचा उदारा तुमचा अवतार जगाचा उदारा तुमचा अवतार पावन हे साचार मुडजन पावन हे साचार मुडजन पावन हे साचार मुडजन पावन साचार मुडजन 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 पावन है साचार मुडजन पावन साचार पावन साचार मुडजन पावन साचार पावन हे साचार मुडजन पावन साचार मुडजन
भोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव भगवान पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. गुरु तुकाराम महाराज की जय. गुरु निवृत्तीनाथ महाराज की जय. आदिशक्ती मुक्ताबाई महाराज की जय. मुक्त श्रेष्ठपणे श्रेष्ठ मुक्तपणे मुक्त श्रेष्ठपणे श्रेष्ठ सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती जगाच्या उद्धारा तुमचा अवतार पावन हे साचार मूढजन अज्ञानासी बोध सज्ञानाची शुद्धी अज्ञानासी बोध सज्ञानाची शुद्धी तोडिली उपाधी सर्वत्रांची जगाच्या उद्धारा तुमचा अवतार पावन हे साचार मूढजन लढी वाळताने एका जनार्दनी लढी वाळताने एका जनार्दनी कृपा सोदेने मजवरी जगाच्या उद्धारा तुमचा अवतार पावन हे साचार मूढजन विठ्ठल मुक्तपणे मुक्त श्रेष्ठपणे श्रेष्ठ सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती जगाच्या उद्धारा तुमचा अवतार पावन हे साचार मूढजन गजाननं भूतगणादिसेवितं कपित्तजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम् शुक्लां ब्रह्मविचारसार परमां आद्यं जगद्व्यापिनीं वीणापुस्तकधारिणीमभयदा जाड्यन्धकारपहां हस्ते स्फाटिकमालिका विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिरप्रदा शारदां कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं सीतासमारोपितवामभागं पानौ महासायकचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये महायोगपीठे तटे भीमरत्यां वरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगाकरू प्रथम नमन 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 तुझरे चरण संतातिया तुझरे चरण संतातिया दुसरे चरण संतातिया दुसरे चरण संतातिया तुझरे चरण संतातिया तुझरे चरण संतातिया दुसरे चरण संतातिया दुसरे चरण संतातिया जगबादाने कदेता वितारू जगबादाने कदेता वितारू कृपादाने कथेता विस्तारू त्याच्या कृपादाने कथेता विस्तारू पांडुरंगा करू प्रथम नमन
कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं कलाकाङ्कतेजोदिकामोदिवक्त्रं खलानीशवादापनोदार्हदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या संपाद्य ज्ञानांच्या विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं सोनोपंत तथा गुणिजनतया मामासे बोलती नामे शंकर शंकरा शुभकरा निसंग जो संगती पुण्यश्लोकीचा पुणे नगरीचा मोती खरा शोभतो ऐशा संतवरा शुभकरा दांडेकरा वंदितो मुक्तपणे मुक्त श्रेष्ठपणे श्रेष्ठ सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती जगाच्या उद्धारा तुमचा अवतार पावन हे साचार मूढजन प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेकरता निवडलेला अभंग हा संत हृदय सम्राट साधक निवासी वैराग्य राग रसिक पैठण निवासी शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराज यांचा असून प्रस्तुत अभंगाद्वारा श्रीमंत श्री एकनाथ महाराज ब्रह्माख्या ब्रह्मचितकला मुक्ताईची स्तुती वर्णन करतात. विठ्ठल विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं अत्यंत अगत्य आहे. आज या ठिकाणी आपल्या श्री क्षेत्र अकराळी या गावात अनेक वर्षापासून आपण आईसाहेब मुक्ताईचा समाधी सोहळा मोठ्या आनंदाने उत्साहाने पार करताय. तुमचा आनंद तुमचा उत्साह तुमच्या चेहऱ्यावरती दिसतोय. अनेक वर्षापासून आपण ही परंपरा जोपासताय सांभाळताय. निमित्ताने याही वर्षी मोठ्या आनंदाने हा सोहळा सर्वांच्या आनंदाने प्रेमाने सर्वांच्या सहकार्याने मोठ्या आनंदात पार पडत आहे. आणि मोठ्याचा गुणगौरव आज करायचा आहे. मुक्ताईचा सोहळा आहे. सोहळा फार मोठ्या महात्म्याचा आहे आणि चिंतन मात्र माझ्यासारख्या पामराच्या अज्ञानाच्या वाट्याला आलेला आहे. संत वर्णना करता संतच लागतात. वर्णन विषय हा वर्णन करण्यावरती अवलंबून असतो. कुणी कुणाचं वर्णन करावं, जो वर्णन करणार आहे वर्णन करणाऱ्यावरती कुणाचं वर्णन चाललं हे त्याच्यावरती ठरत असतं. त्याप्रमाणे आपण सर्व मातृवर्ग पितृवर्ग मोठ्या बहुसंख्येने उपस्थित आहात. गोड अशी गायनाचार्य मृदंगाचार्य समस्त गावकरी भजनी मंडळ मृदंगाचार्य आहेत, बालगोपाळ आहेत, विनेकरी आहेत, तुळशीवाले आजी आहेत आणि सर्वात जास्त लाडक्या बहिणी जास्त आहेत. हे बंदच करा, आवाज येत नाही त्याचा. आपण आईसाहेबांच्या सोहळ्याकरता इथं उपस्थित झालेलो आहोत. ज्यांच्याद्वारा कार्यक्रमाचा योग आला ते नर्मदा मैयाची परिक्रमा करून पूर्ण झालेले आमचे नारायण भाऊ शिंदे यांच्याद्वारा कार्यक्रमाचा योग आला. त्यांचे मनापासून आभार व्यक्त करते. आमचे शेलार महाराज आहेत त्यांचे आभार व्यक्त करते. सर्व वारकऱ्यांच्या चरणारविंदी एकदा विनम्र भावाने अभिवादन करते. राहिलेल्या 1 तासामध्ये आपण आईसाहेबाचा समाधी सोहळ्याचं चिंतन करूया. विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत अभंगामध्ये श्रीमंत श्री एकनाथ महाराज आईसाहेबांचा स्वरूप महिमा शक्ती महिमा वर्णन करतात. आज संत वर्णना करता एक संत प्रवृत्त झालेले आहेत. वर्णन विषय हा वर्णन करणाऱ्यावरती अवलंबून असतो. मी प्रथमच सांगून गेले. एका संतांचं वर्णन दुसऱ्या संतांनी केल्यावरच आम्हाला महत्त्व वर्णन कळत असतं. सामान्य जीव संतांचं वर्णन करू शकत नाही. सामान्य जीवाला संतांचा महिमा कळू शकत नाही. सामान्य जीवाची बुद्धी सामान्य जीवाची क्षमता ही सामान्यापर्यंतच असते. संत वर्णना करता संतच लागतात. म्हणून प्रस्तुत अभंगाद्वारा श्रीमंत श्री एकनाथ महाराज आईसाहेब मुक्ताईची स्तुती करतात आणि स्तुती करत असताना महिमा एका अंगाने आपल्या पुढे मांडतात. विठ्ठल विठ्ठल बघा, सोहळा मोठ्या फार महात्म्याचा आहे. आपल्या सर्वांना श्रोतृवर्गाला विनंती असेल माझी, ज्याही वेळेला भजन होईल त्या वेळेला हातानं टाळी वाजवा, मुखाने भजन करा. मी सांगते म्हणून तुम्ही ऐकू नका. मी सांगावं तुम्ही ऐकावं एवढा माझा अधिकार नाहीये. तुकोबारायासारखा महात्मा आम्हाला सांगतोय की लागोनिया पाया
विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम. कीर्तनात बसल्यानंतर प्रत्येक श्रोत्याचं एक कर्तव्य आहे. महाराज म्हणतात वक्ता तो वक्ताची नव्हे श्रोते नवीन. वक्त्याचं वक्तव्य हे श्रोत्यावरती अवलंबून असतं. म्हणून ज्याही वेळेला भजन होईल त्या त्या वेळेला भजन करा, मुखाने नामस्मरण करा. विठ्ठल विठ्ठल एकनाथ महाराज आज मुक्ताईची स्तुती वर्णन करतात. महाराज म्हणतात की मुक्ताबाई तुम्ही कशा आहात. जगताच्या संबंधाने हा संत वर्ग इथं मृत्यू लोकात अवताराला आलेला आहे. मी 3 प्रकारचा वर्ग तुमच्या पुढे मांडेल, त्याचं तुम्ही अवलोकन करा, चिंतन करा, आपल्या लक्षात येईल. तुम्ही काय आजच कीर्तनाला बसले नाही, कायम कीर्तन प्रवचन आणि भजनादी माणसं तुम्ही आहात. ऐका, जगतामध्ये 3 प्रकारचा वर्ग आम्हाला पाहायला मिळतो. पहिला वर्ग आहे देव आहे, दुसरा वर्ग संत आहे आणि तिसरा वर्ग जीव आहे. प्रत्येकाच्या येण्याचं प्रयोजन वेगळं आहे. प्रत्येकाच्या येण्याचं प्रयोजन मात्र वेगळं आहे. ऐका, देव कशा करता येत असतो. देव मृत्यू लोकामध्ये भूतळावरती ज्याही वेळेला अधर्म माजला जाईल, धर्माची हानी होईल, गायींचा छळ होईल, साधूंचा छळ होईल, त्यावेळेला परमात्मा या भूतलावरती जगताच्या उद्धाराच्या संबंधाने इथं अवताराला येत असतो. गीतेचं तसं वचन ऐका. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. अर्जुना, मृत्यू लोकामध्ये ज्या ज्या वेळेला अधर्म माजला जाईल त्यावेळेला मी धर्म रक्षणा करता येतं. धर्म रक्षावया अवतार घेती, धर्म रक्षावया अवतार घेती, धर्म रक्षावया अवतार घेती, धर्म रक्षावया अवतार घेती. पुण्या पायी भक्त जना, आपुल्या पायी भक्त जना, आपुल्या पायी भक्त जना, आपुल्या पायी भक्त जना. धर्माच्या रक्षणाकरता मृत्यू लोकात येत असतो. ऐका, परमात्म्याचं ज्याही वेळेला प्राकट्य होईल, बघा 3 शब्द आपल्या पुढे मी मांडते. देवाचा ज्या वेळेला काही इथं अवतार होतो, प्राकट्य होतं, देवाच्या संबंधाने प्रकट प्राकट्य हा शब्द आम्हाला पाहायला मिळतो. आणि ज्याही वेळेला संत वर्णन येतं त्यावेळेला अवतार हा शब्द आम्हाला पाहायला मिळतो. आणि ज्याही वेळेला जीवाचं वर्णन येतं त्यावेळेला जन्म हा शब्द आम्हाला पाहायला मिळतो. ऐका, देवाचं प्राकट्य होतं, प्रमाण ऐका. अयोनी संभव नोही काही श्रमी नामयाचा स्वामी. बोला प्रगटला. महाराज म्हणतात देवाचं प्राकट्य होतं. देवाला बघा हे विश्व त्यानं निर्माण केलंय, तो येण्यालाही स्वतंत्र आहे, जाण्यालाही स्वतंत्र आहे, त्याचं प्राकट्य होत असतं. हा झाला पहिला वर्ग. दुसरा वर्ग ऐका, दुसरा वर्ग आहे जीव. जीवाला यावंच लागतं. जीव म्हणजे आपण सर्व. जीवाला काय यावं लागतं ते त्याची अनेक कारणं शास्त्रानं पुराणानं आमच्या पुढे ठेवली. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे त्याची झाले अंगे. माऊली पुरावा देतात. अगा कर्मी जे उरावे ते ती सुख दुःखी फळावे तया ते भोगावया यावे. देहा एका उपजे ते नाशे नाशिले पुनरपी दिसे. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा केले कर्म झाले त्याची भोगाले केले कर्म झाले त्याची भोगाले केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले. उपजले मेले
त्याची मोठी गाथा हरपलीची केले कर्म झाले त्याची भोगाले खूप झाले मेले इथे किती खूप झाले मेले इथे किती केले कर्म झाले त्याची भोगाले खूप झाले मेले इथे किती खूप झाले मेले इथे किती जन्माला यावंच लागतं, आपली इच्छा असो किंवा नसो. महाराज प्रमाण सांगतात, पुरावा देतात. केले कर्म झाले त्याची भोग आले, म्हणजे भोग शिल्लक राहिला, कर्म शिल्लक राहिल्या, वासना शिल्लक राहिल्या की हा देह धारण करावा लागतो आणि जन्माला जीवाला यावंच लागतं. ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू ठरलेला आहे आणि ज्याचा मृत्यू झाला त्याचा जन्म ठरलेला आहे. असं जन्म मरणरूपी जे काही चक्र हे जीवाच्या संबंधानं आपल्याला पाहायला मिळतं. देवाचं प्राकट्य होतं, जीवाचा जन्म होतो आणि ऐका, या जगतामध्ये या भूतलावरती संत महात्म्यांचा अवतार होतो. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतारले, उद्धाराया आले दिना जना. प्रमाण ऐका, संत महात्मे म्हणतात संतांचा जो काही सांगितले प्राकट्य ते अवताराच्या संबंधाने सांगितलेलं आहे. संत महात्मे अवताराला येत असतात. सगळे प्रमाण पाहून घ्या. अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जन. संत महात्मे अवताराला येतात. ऐका, संत अवताराला येतात पण कशा करता? संत अवताराला येतात कशा करता? जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्टभीती, बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. तसं जर पाहिलं तर संत महात्मे वैकुंठातले राहणार आहेत, नित्य आनंदाच्या राशीवरती बसलेले संत महात्मे. पण ते या मृत्यू लोकात कशा करता येतात ते स्वतः सांगतात. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी, बोलिले जे ऋषी साच भावे, येथे उपकारासाठी 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 आले गरजा वैकुंठे, आले गरजा वैकुंठे, येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी आले घर जावे कुंठी, आले घर जावे कुंठी, येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी, आले गरजा वैकुंठी, आले गरजा उपकारासाठी आले घर जावे कुंठी, आले घर जावे कुंठी, आले घर जावे कुंठी, वैकुंठे संत महात्मे अवताराला येतात कशा करता? येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी. जीवाला यावं लागतं, देवाचं प्राकट्य होतं. आणि ऐका, देव कशा करता येतो माहिती? देवाचं एक ब्रीद आहे. देव आला तर दुर्जना करता किंवा सज्जना करता. सांगू तुम्हाला दृष्टांत, उदाहरण सांगू, ऐका. देव येतो कशा करता? सज्जनाच्या रक्षणा करता आणि दुर्जनाच्या संहारा करता. भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी. देव आला तर हिरण्यकश्यपू करता, नाही तर प्रल्हादा करता. परमात्मा आला तर रावणा करता, नाही तर त्या बिभीषणा करता. परमात्मा आलाच तर कुणा करता? गोपिकां करता, उद्धवा करता, नाही तर कंसा करता. देवाचं ब्रीद आहे. देव कशा करता येतो? दुर्जनाच्या संहारा करता येतो आणि भक्तांच्या सज्जनाच्या रक्षणा करता येतो. देव येतो सज्जना करता किंवा दुर्जना करता. आपण येतो
आपल्याला यावंच लागतं या न्यायाप्रमाणे. मग संत जो काही हा मधला वर्ग आहे हा इथं येतो कशा करता, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. मग संत अवताराला कशा करता येतात तर ऐका, आम्हाला निर्गुण असलेला परमात्मा सगुणात जर कुणी दाखवला असेल तर ते संतांनी. म्हणून प्रमाणे केले उपकार सांगू मी काय, बाप न करी ऐसी माय. महाराज म्हणतात जन्मदाते आई बापानं जेवढे उपकार आमच्यावरती केले नाही तेवढे उपकार संतांनी या जगताच्या उद्धाराच्या संबंधाने आमच्यावरती केले. मग ऐका, संत अवताराला येतात कशा करता, तुमच्या माझ्या उद्धारा करता. ऐका, आपला उद्धार कशाने होतो तर आमचा उद्धार संत वाङ्मयामध्ये ज्ञानेश्वरी वाचल्याने, आमचा उद्धार तुकोबराची गाथा वाचल्याने, आमचा उद्धार अमृतानुभव, चांगदेव 65 हे हरिपाठ हे ग्रंथ वाचल्यानं आमचा उद्धार आहे. मग तुम्हाला सांगून जाईल ही ग्रंथ संपदा हे संत वाङ्मय जर आम्हाला कुणामुळं प्राप्त झालं असेल तर ते मुक्ताईमुळं प्राप्त झालं. मग ऐका, जगद्गुरू शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, मुक्ताई आईसाहेब तुमचा अवतार कशा करता झाला त्या अवताराचं वर्णन महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणात करतात. जगाचा उद्धारा तुमचा अवतार, जगाच्या कल्याणा तुमचा अवतार, जगाचा उद्धारा तुमचा अवतार, जगाचा उद्धारा जगाचा उद्धारा तुमचा अवतार, 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 जगाचा उद्धारा तुमचा अवतार. पावन साचार मूळ जन, पावन साचार मूळ जन, पावन साचार मूळ जन, जगाचा उद्धारा तुमचा अवतार, जगाचा उद्धारा तुमचा अवतार, जगाचा उद्धारा तुमचा अवतार, जगाचा उद्धारा तुमचा अवतार. पावन साचार मूळ जन, पावन साचार मूळ जन, पावन साचार मूळ जन, जगाचा उद्धारा तुमचा अवतार, जगाचा उद्धारा तुमचा अवतार, जगाचा उद्धारा तुमचा अवतार, जगाचा उद्धारा तुमचा अवतार. जगाचा उद्धारा तुमचा अवतार, पावन साचार मूळ जन, जगाचा उद्धारा तुमचा अवतार, पावन साचार, पावन साचार मूळ जन, मूळ जन. आईसाहेब तुमचा अवतार कशा करता झाला तर महाराज म्हणतात जगाच्या उद्धारा तुमचा अवतार, पावन हे साचार मूढजन. नाथबाबा म्हणतात की आईसाहेब तुमचा अवतार जगाच्या उद्धाराच्या संबंधाने झाला. ऐका, जगतामध्ये या मृत्यूलोकामध्ये संतांचं प्राकट्य, संतांचा अवतार हा आपल्या करता झालेला आहे. जर बघा मी मोठ्यांच्या मुखातलं वाक्य ऐकलेलं आहे,
तो महात्मा असं म्हणत होता, जगतामध्ये जर संत नावाचा वर्ग अवतरालाच आला नसता तर आपण माणूस म्हणून घेण्याच्या पात्रतेचं राहिलो नसतो. आज जर आमच्या मानवी देहाचं मूल्य जर आम्हाला कुणामुळे कळत असेल तर ते संतांमुळे कळतं. ऐका, पंढरीचा पांडुरंग विटेवरती उभा आहे, तो सगुण आहे का निर्गुण आहे? परमात्म्याचं सगुणाचं दर्शन जर आम्हाला कुणी करून दिलं असेल तर ते संतांनी करून दिलं. मग ऐका, नाथबाबा म्हणतात, मुक्ताबाई आईसाहेब तुमचा अवतार जगाच्या उद्धाराकरता झाला. आमचा उद्धार संत वाङ्मयातलं जेवढं काही ग्रंथ संपदा आहे, ग्रंथ आहेत, ते ग्रंथ वाचल्यानंतर आमचा उद्धार होतो. मग ऐका, ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी जगाला दिली, आम्हाला दिली ज्ञानेश्वरी. हे जर उपकार कुणाचे असतील तर ते मुक्ताईचे. कशामुळे मुक्ताईचे उपकार आहे? ऐका, त्यावेळेला मृत्यू लोकामध्ये ज्यावेळेला ज्ञानोबाराय, नाथबाबा, मुक्ताई आईसाहेब आणि सोपन काका ही 4 भावंड, त्यावेळेला या समाजाने या संतांना फार त्रास दिला. असं म्हणतात, ज्ञानोबारायांना मांडे खाऊ वाटले सगळ्या भावंडांना, म्हणून खापर या समाजानं मिळून दिलं नाही. आणि आजची स्थिती अशी, ज्ञानोबारायच्या समाधीवरती सोन्याचा मुकुट आहे. ज्या वेळेला जगामध्ये ज्ञानोबाराय, तुकोबाराय ही संत महात्मे होते, त्यावेळेला लोकांना संतांचं महत्त्व कळालं नाही. पण आज असं आहे, ज्ञानोबा तुकाराम म्हटलं की संध्याकाळी गुलाबजाम. दिंडीतल्या वारकऱ्यांना विचारा, भजन करण्यामध्ये एवढी ताकद आहे, वारकरी कधी उपाशी राहत नाही. ऐका, त्यावेळेला संन्यासाची मुलं म्हणून सगळ्या समाजानं हिनवलं. ऐका, त्यावेळेला तुमच्या माझ्यासारखी सामान्य लोक नव्हती. जे बोलणारी लोक होती ना, ती अधिकार संपन्न महात्मे होते. रामेश्वर भट्ट असतील, हे जे काही सामान्य लोक नव्हते, वेदशास्त्र संपन्न ही लोक होती. पण त्याही लोकांनी ज्ञानोबाराय या भावंडांना त्रास दिला. एक दिवसाचा प्रसंग आहे, ज्ञानोबाराय भिक्षा आणण्याकरता आपल्या आळंदीमध्ये गेले. झोळी घेऊन भिक्षा आणण्याकरता गेले. भिक्षा मागितली, एका माऊलीनं भिक्षा दिली. भिक्षा घेऊन ज्ञानोबाराय आपल्या पर्णकुटीकडे सिद्धबेटाकडे निघाले. निघता संन्यासाची मुलं या वाक्यानं कायमच हिनवलं. आणि त्यावेळेला ज्ञानोबाराय चालले, गावातील 2-4 मुलं जवळ आली. त्या मुलांनी ज्ञानोबारायच्या त्या झोळीमध्ये जे काही कोरडा शिदा असेल, जे प्राप्त झालेली होती मधुकरी, त्या मधुकरीमध्ये चिखल टाकला, ती शिदोरी खाली पाडली. ते त्यांच्या पदरी पडू दिलंच नाही, म्हणजे पोटाची भूक भागेल असं होऊच दिलं नाही. ती शिदोरी तिथं मातीमोल त्या मुलांनी केली. अंगावरती चिखल फेकला, नाना प्रकारे हिनवलं. ज्ञानोबाराय रागानं, छोटंसं वय हो, 9 वर्षाचं वय म्हणजे फार जाणतं असतं का? बघा, 5 वर्षाची मुक्ताई, सोपन काका आहे, ज्ञानोबाराय, सगळ्यात मोठी निवृत्तीनाथ दादा आहे, त्यांच्यामध्ये 11 वर्षाचं वय. आणि 11 वर्षाचं वय असताना आई आणि बाप नावाचं छत्र जन्मातून निघून जाते. देहांत प्रायश्चित्त स्वीकारतात विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आईसाहेब. देहांत प्रायश्चित्त घेतलं कुणाकरता? आपल्या मुलांकरता. ज्ञानोबाराय रागाने आले, पाठीमागून निवृत्तीनाथ दादा आले. निवृत्तीनाथ दादांनी मुक्ताईला विचारलं, मुक्ताई आज ज्ञानोबा आला नाही का? त्यावेळेला ज्ञानोबारायांच्या छोट्याशा वयामध्ये रागानं कुठंतरी प्रवेश केला. ज्ञानोबाराय पर्णकुटीत गेले, ताटीचा दरवाजा लावला. ताटी लावून ज्ञानोबाराय आतमध्ये बसले. बाहेरून सोपन काका आवाज येत आहे, मुक्ताई आईसाहेब आवाज येत आहे. निवृत्तीनाथ दादा विचारताय, ज्ञानोबा दरवाजा उघडा, कुणी काही बोललं का, कुणी राग आला का, कुणी हिनवलं का? अशा प्रकारे निवृत्तीनाथ दादा विचारताय. कारण त्यावेळेला या 3ही भावंडांची आई आणि वडील निवृत्तीनाथ दादा होते. आईचंही पात्र निवृत्तीनाथांनी सांभाळलं आणि बापाचंही पात्र निवृत्तीनाथ दादांनी सांभाळलं. मग ज्ञानोबाराय ताटी लावून बसले. सगळेजण बाहेरून आवाज येतात, पण ज्ञानोबाराय ताटी उघडे ना. मुक्ताई विचारतात, ज्ञानदा अरे काही झालं का? तुला कोणी काही बोललं का? राग आला का तुला? कोण बोललं तुला? आम्हाला सांग तरी. विचारताय सगळी भावंड, पण ज्ञानोबाराय बोलत नाही. मग ऐका, आता हा विस्तार कशा करता चाललाय चरित्र आपण नेहमी ऐकतात. मला सांगायचं याच्यातून हे, मुक्ताई आईसाहेब, निवृत्तीनाथ दादा आणि सोपन काका 3ही भावंड ज्ञानोबारायांना आवाज देत आहे, पण ज्ञानोबाराय आवाज देत नाहीये. मग त्यावेळेला विश्वाची माऊली ब्रह्मचितकला आदिशक्ती मुक्ताईच्या मुखातले उद्गार आहे. ताटीचे अभंग आपण पाहतो. ताटीच्या अभंगामध्ये जेवढे काही 11 ते 12 अभंग आहेत, त्या अभंगाचा सुरुवात न पाहता शेवट पाहते अभंगाचा. गंगाजळ हृदय करा, ताटी उघडा. बोला तुम्ही आता. इतुके टाकूनी शांती धरा, ताटी उघडा. विश्वपट ब्रह्मदोरा, ताटी उघडा. मिथ्या कल्पना मागे सारा, ऐशी थोर दृष्टी करा, ताटी उघडा. संत जेने व्हावे, जग बोलणे सहावे. ज्ञानोबारायला मुक्ताई बोलते, ज्ञानोबाराया अशा छोट्या छोट्या गोष्टीवरून राग भरायला आपण काय सामान्य जीव आहोत का? आपला अवतार आणि आपलं येणं हे जगाच्या उद्धाराकरता झालंय. आपण सामान्य नाही. आपण कोण आहोत? योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन
योगी पावन मनाचा 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 साये अपराध जनाचा साये अपराध जनाचा साये अपराध जनाचा साये अपराध जनाचा विश्वराजे जालवने विश्वराजे जालवने विश्वरागे जालवने विश्वरागे जालवने ईश्वरागे जालवने ईश्वरागे जालवने ईश्वरागे जालवने ईश्वरागे जालवने सामान्य जीवासारखे आपण नाही, आपण योगी आहात. आणि योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा विश्वरागे झाले वनी संती सुखे व्हावे पाणी. विश्व जर राग भरत तर संतांनी पाण्यासारखं थंड व्हावं म्हणून मुक्ताई म्हणतात तुम्ही तरुणी विश्वतारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. हे सगळे जे काही उपदेशात्मक 11 ते 12 अभंग ताटीचे आले, या ताटीच्या अभंगातलं फार सूक्ष्म चिंतन आहे. महाराज म्हणतात, मुक्ताई साहेब म्हणतात, जर समजा 32 दातांमध्ये जीभ राहते, आता बारीक आहे का, 32 दातांमध्ये जीभ राहते, पण जर कधी अनावधानाने यदा कदाचित त्या दातांकडून जर जीभ चावली तर कुणी दात पाडून टाकतं का? कुणी दात पाडतं का? नाही. महाराज म्हणतात जसं दातांमध्ये जीभ राहते, जीभ जर कधी चावली गेली म्हणून कुणी दात पाडत नाही, तसं जगतामध्ये जर कुणी छोट्या छोट्या गोष्टीवरून आपल्यावरती राग भरलं, आपल्यावरती नाराज झालं, तर आपण त्यांच्यावर राग भरणं हा आपला पुरुषार्थ नाही. आपण योगी आहात, आपण विश्वाची माऊली आहात. बघा, ज्ञानोबारायांना या जगतामध्ये 22 वर्षाचं आयुष्य ज्ञानोबारायचे, पण या विश्वामध्ये एका 16 वर्षाच्या तरुणाला वयाच्या 16व्या वर्षी 56 भाषा येत होत्या. ज्ञानोबारायचं वैभव आपल्याला किती येतो? इंग्लिश, मराठी आणि हिंदी 3च भाषा येतात आपल्याला, त्या पण एवढ्या स्पष्ट आणि चांगल्या येत नाही. ज्ञानोबाराला वयाच्या 16व्या वर्षी 56 भाषा येत होत्या. म्हणून प्रमाण बघा, 56 भाषेचा भवार नवी नाव उभारिली. विश्वाच्या ज्ञानोबाराला वयाच्या 16व्या वर्षी 56 भाषा येत होत्या. काय आमच्या महाराष्ट्राची कांतीन भारताचा इतिहास बघा. ज्ञानोबारायांना त्यावेळेला मुक्ताई उपदेश करतात, ज्ञानोबाराया असं राग भरून चालणार नाही. मग ज्ञानोबाराय ताटी उघडून बाहेर येतात आणि बाहेर आल्यानंतर या जगताच्या उद्धाराकरता ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ आमच्या पुढे ठेवतात. आजही ज्ञानेश्वरी आम्हाला वाचता जरी नाही आली, आम्ही ज्ञानेश्वरीचं दर्शन जरी घेतलं तरी आमचा उद्धार आहे. सांगू तुम्हाला, तुकोबरायची भाषा आहे, संतांच्या दारामध्ये आम्हाला किड्याचा जरी जन्म प्राप्त झाला तरी आमचा उद्धार आहे. वैष्णवांचे नानी होईन किडा, हे जे काही मागणं आहे संत महात्म्यांचं, हे संतांच्या दारात मागणे. मग ऐका, ग्रंथ जेवढे काही आम्हाला प्राप्त झाले हे सगळे मुक्ताईचे उपकार आहे. ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी दिली हे मुक्ताईचे उपकार आहे. ऐका, पुढे सांगू तुम्हाला, या मुक्ताईनं जगतामध्ये अवतारा आल्यानंतर वय लहान असताना 3 देवांना उपदेश केलाय. म्हणून आपल्याला प्रमाण कायम ऐकतो, आपण कायम पाहतो. काय? गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो. सागदेव माने आज जन्मालो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. आज जन्मालो,
1400 वर्षाचं ज्यांना आयुष्य प्राप्त आहे त्या चांगदेव महाराजांची ही भाषा आहे. गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. 1400 वर्ष जन्म झाल्यानंतर एवढं आयुष्य जगल्यानंतर आयुष्याच्या शेवटीच चांगदेव महाराज म्हणतात आज खऱ्या अर्थानं मला जन्म प्राप्त झालाय, आज माझ्या जीवनाचा उद्धार झालाय का. ऐका, त्या शिष्याने विचारलं चांगदेव महाराजांना तुमचं वय किती. चांगदेवांनी सांगितलं माझं वय 1400 वर्षाचं आहे. मग म्हटले ऐका, जी मुक्ताई, निवृत्तीनाथ दादा, सोपन काका ह्या मुलांचं वय काय, त्या मुक्ताईचा तुम्ही गौरव करता, ती मुक्ताई किती वर्षाची. त्या शिष्याने फार गोड उत्तर दिलं. ते शिष्य म्हटले महाराज तुमचं वय 1400 वर्षाचं आहे, त्याच्यातले 2 शून्य काढून टाका, किती राहिले. तुम्हाला गणित येत नाही का, किती राहिले. 14 राहिले. आणि त्या 14 मध्ये निम्मे करा, किती राहिले. त्या मुक्ताईचं वय 7 वर्षाचं आहे, तुम्ही 1400 वर्षाचं आहे. पण ऐका, चांगदेव महाराजांची भाषा आहे. चांगदेव महाराज म्हणतात गुरुपुत्र झालो आजी जन्म आलो. सांगा, 1400 वर्ष जगलेला माणूस आणि गुरुपुत्र मुक्ताईचा झाल्यानंतर जन्म प्राप्त होत असतो का. जीवनामध्ये आमचा जन्म खऱ्यानं कधी होतो, आईच्या उदरातून तर एक जन्म आहेच, पण ज्या वेळेला आपल्याला गुरु प्राप्त होतात त्या दिवशी आपला दुसरा जन्म आहे. विठ्ठल आणि सांगू तुम्हाला, म्हणून ज्ञानोबराय म्हणतात गुरु विना अनुभव गुरु हा संत कुळीचा. हे गुरुच्या संबंधाने बघा, ज्ञानेश्वरी वाचा आपण, ज्ञानेश्वरीतल्या प्रत्येक अध्यायाचं नमन पहा. महाराज काय म्हणतात, जय जय उशुदे उदारे प्रसिद्धे अनवर्त आनंदे वर्षती विषय व्याळे मिठी धिदलिया नुठी ताठी ते तुझे गुरुकृपा दृष्टी निर्विष होय. महाराज म्हणतात म्हणून जाणते ना गुरु भजावे, जाणत्या माणसानं गुरुलाच भजावं आणि आपलं ज्ञान प्राप्त करून घ्यावं. म्हणून बघा 10व्या अध्यायात सुद्धा नमन फार गोड आहे. नमो विशदबोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमय प्रमदा विलासिया. ज्ञानोबराय या ओवीमध्ये सुद्धा शक्ती महिमा स्वरूप महिमा चिंतन करतात. ज्ञानोबराय सांगतात की या जगतामध्ये उद्धार करायचा असेल तर गुरुशिवाय ज्ञान नाही. मग ऐका, आम्हाला ज्ञानेश्वरी मिळाली, हे ग्रंथ संपदा जे मिळाली असेल ते ज्ञानोबरायांनी दिली आम्हाला. मग ज्ञानोबरायांच्या ठिकाणी जे ज्ञान आहे ते कुणामुळे प्राप्त झालं तर मुक्ताईमुळे. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले, ही नंतरची स्थिती आहे. अगोदर उपदेश करणारी 7 वर्षाची मुक्ताईच आहे. मग चांगदेवासारख्या योग्यालाही मुक्ताईनं उपदेश केला. काय उपदेश केला. चांगदेव महाराज म्हणजे सामान्य नव्हते राजाऊ. चांगदेवांच्या ठिकाणी एवढे 64 कला 14 विद्या एवढ्या प्राप्त होत्या. एवढ्याही प्राप्त असताना सुद्धा त्या चांगदेव महाराजांना स्वतःचं स्वरूपाचं ज्ञान झालं नाही. चांगदेव महाराजांचा महिमान ख्याती अशी होती, जर गावात कुणी गेलं, एखादा मनुष्य वारला, हे गावातले ते चांगदेव महाराज 6-6 महिने योगी होते. चांगदेव महाराज 6-6 महिने समाधी लावायचे. समाधी लावल्यानंतर जेवढे काही गावातले लोक गेलीत ते सगळे गेलेले लोक जिथं चांगदेव महाराज समाधी लावून बसले तिथं आणून टाकायचे. समाधीतून बाहेर आल्यानंतर चांगदेव महाराज कोण्यातरी एखाद्या प्रेताकडे पाहायचं आणि एखादं प्रेत उठून चालू पडायचं. पण लोकांना आशा असायची एखाद्याकडे कोणीतरी एक जिवंत होणार ही आशा असायची. निवृत्तीनाथ दादा, सोपन काका, ज्ञानोबराय आणि मुक्ताबाई या 4 भावंडांची दिंडी आली. आणि त्यावेळेला तिथून जात असताना त्या मुक्ताई आईसाहेबांना पाहिलं या गावाच्या समोर हे प्रेत का पडले म्हणले. गावाच्या समोर लोक भजन करतात, कीर्तन करतात, आनंद घेतात भजनाचा, ही प्रेत का म्हटली पडली. मग त्या मुक्ताईने त्या लोकांना विचारलं हा काय प्रकार आहे. त्यावेळेला ती लोक सांगू लागली, इथं चांगदेवासारखा योगी राहतो, हा महात्मा समाधीतून बाहेर आल्यानंतर कुण्यातरी एखाद्या प्रेताला जिवंत करतो, त्याच्याकरता सगळी प्रेत गावात जेवढी काही लोक गेली ती इथं आणून टाकली. मुक्ताई म्हटली मी यांना जिवंत करू का. मुक्ताईचा पराक्रम आणि मुक्ताईची ख्याती ऐका. मुक्ताई म्हटली या सगळ्यांना जिवंत करू का. ते गावातले लोक, छोटीशी मुक्ताई 7 वर्षाचं वय, तिच्याकडे आश्चर्यानं पाहू लागले. म्हणले एवढी मुक्ताबाई, आमचे चांगदेव महाराज साधे नाही, 1400 वर्षाचं आयुष्य आहे, सगळ्या कला सगळ्या विद्या प्राप्त आहे, असा योगी माणूस आहे तो, तेव्हाही लोक जिवंत होतात, तुमच्याच्याने होणार नाही. गावातली लोक म्हटले. मुक्ताईनं काय केलं, एक कुत्र्याचं हाड पडलेलं होतं. कुत्र्याचं हाड कळतं ना तुम्हाला, हे चरित्रातलं बोलणं. एकही शब्द माझ्या मनाचा घरचा तुम्हाला सांगणार नाही, चरित्र चिंतन ऐका. त्या एक कुत्र्याचं हाड पडलेलं होतं. आईसाहेबांना ते हाड घेतलं, सगळ्या प्रेतांवरून असं ओवाळलं. श्रीगुरूंच्या मुखातून मी ऐकलं, ज्या कुत्र्याचं हाड घेतलं होतं ते कुत्र सुद्धा पळालं, सगळे प्रेत उठून पळाली. हे कुणामुळे, फक्त मुक्ताईमुळे. विठ्ठल हा सगळा प्रकार पाहिला आणि गावातली सगळी लोक मेली लोक जिवंत झाली. आणि चांगदेव महाराज 6 महिन्यांनी समाधीतून आले बाहेर. समाधीतून बाहेर आल्यानंतर त्यांनी पाहिलं गावात तर कुणीच मेलं नाही. म्हटले 6 महिन्यात माणूस मेला नाही कोणी. सगळे विचार करू लागले. म्हणे मग त्या शिष्यानं विचारलं का रे गावात कोणी गेलं नाही का. म्हटले गेले होते पण ते सगळे जिवंत झाले. म्हणले कसं काय. म्हटले इथं निवृत्तीनाथ दादा, सोपन काका, मुक्ताई, ज्ञानोबराय ही 4 भावंड आली होती. त्यांच्यामध्ये जी मुक्ताई होती ना, त्या मुक्ताईने सगळी प्रेत जिवंत केली.
आता मात्र चांगदेवाने त्या शिष्यांना सांगितलंय बघा, आजपासून माझी पूजा करायची नाही, आपल्यापेक्षाही जगामध्ये अजून कुणीतरी श्रेष्ठ आहे, आता हे मला मान्यच करावं लागेल. चांगदेव महाराजांची भाषा होती. मग चांगदेवाने सांगितलं आजपासून माझी पूजा करायची नाही. त्याने सांगितलं आता एक काम करू, मी काय मुलं होती, ज्ञानोबराय, निवृत्तीनाथ हे कसे होते मी पाहिली नाही, मुक्ताई कोण होती मी पाहिली नाही. मग एक काम करा, त्यांना भेटीचा सांगावा धाडा. त्यावेळेला पत्राचा व्यवहार होता, बरोबर आहे. आता मोबाईल हे सगळं डेव्हलपमेंट आता झालं, विज्ञान आता पुढे आलं. तुमच्या काळात पत्रच असेल, बरोबर आहे. पत्राचा व्यवहार होता त्यावेळेला. पत्र पाठवलं की पुढच्या गावाला पुढच्या माणसाला तो निरोप पोहोचायचा. पत्राचा व्यवहार होता. मग त्यांनी पत्र घेतलं लिहायला. पत्रात लिहावं काय हा प्रश्न पडला. तीर्थरूप लिहावं तर ती लहान आहे, चिरंजीव लिहावं तर त्याचा या अधिकार आपल्याकडे नाही, बोलावंच काय. म्हणून काय केलं चांगदेव महाराजांनी, कोरडं पत्र पाठवून दिलं. ज्ञानोबराय, मुक्ताई, आईसाहेब, सोपान काका, निवृत्तीनाथ दादा उन्हाळ्याचे थंडीचे दिवस होते. उन्हाळ्यामध्ये असे सूर्यकिरणांमध्ये जवळ बसले होते. त्यांच्या गप्पा चालल्या होत्या जगाच्या उद्धाराच्या संबंधानं. तेवढ्यामध्ये पत्र आलं. ते पहिल्यांदा आल्यानंतर निवृत्तीनाथांच्या हातात पडल्यानंतर त्यांनी पाहिलं चांगदेवाकडून पत्र आले. पण पत्र आल्यानंतर माणूस कुतूहलाने असं उघडून पाहतं त्याच्यात काय असेल म्हणून. सगळ्यांनी पाहिलं. निवृत्तीनाथांनी पुढून पाहिलं, मागून पाहिलं, पत्र पूर्ण कोरं होतं. मग निवृत्तीनाथ दादा विचार करू लागले, या पत्रात काही नाही. आता पत्र पाहताय म्हणजे सगळ्यांचं लक्ष त्या पत्राकडे होतं. मग ते पत्र फिरत ज्ञानोबरायच्या हातातून सोपान काकाकडे गेलं. सोपान काकाच्या हातातलं पत्र पाहिलं. मुक्ताई म्हणले, बघू द्या मला पत्र कसं काय. मुक्ताईनं पत्र हातात घेतलं आणि मुक्ताई म्हणू लागली, अरे 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 1400 वर्षाचा चांगदेव अजून कोराच राहिला. आणि मग ऐका, त्यावेळेला ज्ञानोबरायांना निवृत्तीनाथ दादा सांगतात, ज्ञानोबराया आता एक काम करा, पत्र जर काहीतरी लिहून आलं ना त्याच्यावर काही लिहिता येत नाही, पण एखादं कोरं असलं तर त्याच्यावर काहीतरी लिहिता येतं. जे अर्थी हे पत्र कोरं आले त्याच्यावरती आपल्याला काहीतरी लिहायचंय. मग काय लिहिलं, चांगदेव 65 सारखा ग्रंथ लिहिला. चांगदेव 65 मध्ये ज्ञानोबराय चिंतन करतात. चांगदेव 65 पूर्ण सांगन मी तुम्हाला, पण आता तेवढ्या काळ आपल्याकडं वेळ नाही. ज्ञानोबरायांनी सुरुवात केली, स्वस्ती श्रीवटेषु जो लपोनी जगदा भासू, दावी मग ग्रासू प्रगटला करी, प्रगटे तव तव न दिसे, लपे तव तव आभासे, प्रगटे न लपला हसे नको मता जो. ज्ञानोबराय चांगदेव 65 म्हणजे ज्या काही 35 ओव्या पहिल्यांदा आल्या, त्या 35 ओव्यामध्ये ज्ञानोबराय ज्ञानोबरायचं ऐक्य कसं आहे जगतामध्ये त्याचं चिंतन करतात. ज्ञानदेव म्हणे, तुझं माझा बोला ऐकणे, जे तळ हातातळी मिठी देणे दयापरी. जगामध्ये अनेक दृष्टांतिक असतील, पुराणिक असतील, पण ज्ञानोबराय एवढे दृष्टांत कुणीच दिले नाही. ज्ञानेश्वरी वाचा आपण, प्रत्येक ओवीला 2-2, 3-3 दृष्टांत ज्ञानोबरायांनी दिले. याही ओवीने ज्ञानोबराय दृष्टांत देऊन चांगदेवाला सांगतात, चांगदेवा तुझा माझा संवाद कसा आहे माहिती, एका तळ हातानं दुसऱ्या तळ हाताला मिठी द्यावी, त्याप्रमाणे तद्वत तुझा आणि माझा संवाद आहे. त्याच्या ठिकाणी भेदभाव राहिलाच कुठं, अरे तू आणि मी एकच आहे. ज्ञानोबरायची भाषा आहे, तुझं माझा बोला ऐकणे, जे तळ हाता तळी मिठी देणे जयापरी. ज्ञानोबराय म्हणतात, गोडी आपली गोडी घेताना कायम आहे तोंडी. महाराज म्हणतात, गोडीला गोडीचा स्वाद घ्यायचा असेल तिथे काही तोंडात मावत नाही काय, गोडीची स्वाद नव्याने घेता येत नाही, गोडी ही मूलभूत असते. ज्ञानोबराय म्हणतात, चांगदेवा तुझा आणि माझा संवाद हा ऐक्याचा आहे. चांगदेव 65चं चिंतन फार सूक्ष्म आहे. चांगदेव 65 निर्माण झाली ही योग्या करता विठ्ठल चांगदेवासारख्या योग्याला चांगदेव 65 प्राप्त झाली. हे कुणाचे उपकार आहे, फक्त मुक्ताई आईसाहेबांचे. मुक्ताईनं 3 देवांचा उद्धार केला म्हणून आपण प्रमाण म्हणतो, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवांची, आद्यत्रय जननी देवांची, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. त्रिभुवन पावनी या पदाचा अर्थ श्री गुरूंनी फार गोड केला. त्रिभुवन या पदाचा अर्थ असा केला आहे, 3 देवांना उपदेश केला म्हणून त्रिभुवन. ज्ञानोबरायला उपदेश केला, चांगदेव महाराजांना उपदेश केला आणि शेवटी नामदेव महाराजांना उपदेश केला. नामदेव महाराजांना संत साहित्यामध्ये कच्च ठणवरानी मुक्ताबाईच होती. ज्यावेळेला पंढरपूरच्या वाळवंटामध्ये परीक्षा झाली सगळ्या संतांची, गोरोबा काका तिथं परीक्षेला उपस्थित होते. आणि गोरोबा काकांनी विचारलं, अखंड जयाला देवाचा सांगात, सर्व काळ देवाच्या जवळ आहे पण अजून याच्या ठिकाणी परिपक्वता आली नाही. मग नामदेव महाराजांना जी परिपक्वता प्राप्त झाली कुणामुळं,
मुक्ताईमुळं सांगू तुम्हाला, नामदेव महाराज परिपक्व कधी झाले? ज्या वेळेला त्यांना विश्वभांसारखे गुरु प्राप्त झाले तेव्हा. मग ऐका, विश्वभांसारखे गुरु प्राप्त झाले कधी? विठ्ठल 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 नामदेव महाराजांना गुरु प्राप्त झाले, विश्वभांसारखे गुरु प्राप्त झाले. विश्वभांचा इतिहास फार गोड आहे. ज्या वेळेला सणाचा दिवस आहे, मांडे खाण्याची इच्छा निवृत्तीनाथ दादांना झाली. बघा, निवृत्ती या पदाचं चिंतन असं केलंय, जे कधीच प्रवृत्त येत नाही त्यांचं नाव निवृत्ती. आणि निवृत्तीनाथ दादा सांगतात, आईसाहेब मुक्ताई, आज सणाचा दिवस आहे, मांडे खाण्याची माझी इच्छा आहे. बघा, भिक्षा मागून आणली. एका माऊलीनं डाळ दिली, गुळ दिला, सगळं पुरणपोळीची सामुग्री दिली. पण आता पुरणपोळी भाजण्याकरता मांड लागतं. ते मांड मिळू दिलं नाही. ते खापर जे असतं ते खापर मिळू दिलं नाही. मग खापर घेऊन मुक्ताईने एका कुंभाराकडून ते खापर आणलं, मुक्ताई निघाली. तेवढ्यामध्ये हा विसोबा भेटला. विसोबाचं पूर्वीचं नाव विसोबा चाटी खेचर ही पदवी मुक्ताईने दिलेली. विसोबांचं पूर्व नाव विसोबा चाटीच आहे. आणि नंतर जी काही खेचर पदवी झाली, विसोबांना खेचर म्हणणारी पहिली मुक्ताईच आहे. मुक्ताईने खेचर ही पदवी दिली. मुक्ताई निघाल्यात खापर घेऊन आणि विसोबामध्ये भेटले. विसोबाने विचारलं, कुठं चालले? म्हटले काही नाही, आमच्या दादांना आज मांडे खाऊ वाटतात आणि मांडे करायचे म्हणून खापर घेऊन चालले. तर पहिला राग होताच त्यांच्या अंतकरणात. ते म्हटले, संन्याशाची मुलं आहे, तुम्हाला कशाला पुरणपोळी कशाला मांडे जेवण पाहिजे? त्यानं ते खापर घेतलं, तिथं फोडलं. मुक्ताई आईसाहेब रडत रडत आपल्या भावांकडे आल्या, सांगू लागल्या, वाटात तो विसोबा भेटला, त्यानं मात्र खापर मिळू दिलं नाही. खापर मातीमोल केलं म्हटले. त्यानं खापर घेऊन तो आला, त्यानं मिळू दिलं नाही. मुक्ताई आईसाहेब भावांकडे आल्या, रडू लागल्या, सांगू लागल्या निवृत्तीनाथ दादांना, ज्ञानोबारायला सांगू लागल्या, विसोबानं खापर फोडलं म्हटले. निवृत्तीनाथ दादांनी सांगितलं, ज्ञानोबा, आपल्या आज मांडे खाण्याची इच्छा माझ्या निमित्तानं तुमच्या सगळ्यांची पूर्ण होईल. बघा, निवृत्तीनाथ दादा तीनही भावंडांचे आई वडील निवृत्तीनाथ दादा होते. निवृत्तीनाथ दादांनी सांगितलं, एक काम करा, ज्ञानोबारायला आदेश केला, उपदेश केला, ज्ञानोबाराय आता एक काम करा, जठराग्नी प्रज्वलित करा आणि आपल्या पाठीला आज्ञा करा. आणि मुक्ताईनं त्यावेळेला मांडे पाठीवरती भाजले. आणि हा सगळा प्रकार आणि हे सगळं दृश्य विसोबानं पाहिलं. त्यावेळेला विसोबानं ज्ञानोबारायला लोटांगण घातलं. आणि त्या दिवसापासून विसोबानं ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ दादा, सोपन काका या चारही भावंडाचं शिष्यत्व पत्करलं. तो नुसता विसोबा नाही राहिला, खेचर तर पदवी दिली, पण संत साहित्यामध्ये जेवढं काही संत काव्य प्राप्त झालं, या काव्याचे साहित्यिक नामदेव महाराज, या नामदेव महाराजांचं गुरु केलं. विठ्ठल विठ्ठल. मग गुरु प्राप्त झाल्यानंतरची स्थिती काय? फिरविले देऊळ जगा माझी खाती, नामदेवा हाती दूध प्याला. औंढ्या नागनाथला जे काही नामदेव महाराजांच्या चरित्रात आपण ते पाहतो, हे सगळं कुणामुळे घडलं? नामदेव महाराजांना गुरु प्राप्त झाले मुक्ताईमुळं. चांगदेवासारख्या योग्याला बोध मिळाला मुक्ताईमुळं. आणि ज्ञानोबारायला सुद्धा बोध केला मुक्ताईनं. म्हणून महाराज म्हणतात, जगाच्या उद्धारा तुमचा अवतार, पावन हे साचार मूढ जन. तुमच्या येण्यानं काय झालं? जगतामध्ये जेवढे काही मूढ अज्ञानी जन होतं, त्या सर्वांना एक बोध मिळाला, त्यांच्या जीवनाचं साफल्य झालं. म्हणून जगाच्या उद्धारा तुमचा अवतार, पावन हे साचार मूढ जन. महाराज म्हणतात, मुक्ताबाई तुम्ही कशा आहात? तर मुक्तात मुक्त, श्रेष्ठात श्रेष्ठ आहात, अभंगाचं पहिलं चरण. मुक्तपणे मुक्त, श्रेष्ठपणे श्रेष्ठ. 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 मुक्तपणे मुक्त, श्रेष्ठपणे श्रेष्ठ.
सर्वत्री वरिष्ठ सर्वत्री वरिष्ठ आदिशक्ती बाबा म्हणतात मुक्ताई तुम्ही कशा आहात तर महाराज म्हणतात मुक्तपणे मुक्त श्रेष्ठपणे श्रेष्ठ सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती महाराज म्हणतात तुम्ही मुक्तात मुक्त आहात श्रेष्ठात श्रेष्ठ आहात आणि सर्वांमध्ये वरिष्ठ आहात आपल्या व्यवहारामध्ये कसं एखाद्याचं वय जास्त असलं की आपण त्याला काय म्हणतो वरिष्ठ म्हणतो पण संत साहित्यामध्ये संत वाङ्मयामध्ये आपल्याला पाहायला मिळेल ज्याच्या ठिकाणी ज्ञान भरभरून भरलेलं आहे त्याला वरिष्ठ म्हणतात मुक्ताई मुक्तात मुक्त आहात श्रेष्ठात श्रेष्ठ आहात जगामध्ये अनेक श्रेष्ठ आहे पण संत महात्म्यासारखे नाही जगामध्ये मुक्त आहे पण मुक्ताचं चिंतन करताना मुक्तामध्ये दोन प्रकार आहे एक नित्यमुक्त आहे आणि एक बद्धमुक्त आहे बद्धमुक्त कोणाला म्हणतात बद्धमुक्त म्हणजे आपण सगळेजण आता काय बद्धच आहोत आपण अजून काय मुक्त झालेलो नाही मुक्त म्हणजे आपण बद्ध आहोत एक बद्धमुक्त आहे आणि एक नित्यमुक्त आहे बद्धाचं चिंतन करताना असं केलंय श्रीगुरूंनी त्यांनी सांगितलंय की बद्ध कसा असतो पूर्वी तो बद्धच राहतो पण श्रीगुरूंची सेवा करून साधना करून साधन चतुष्टयाचा अंगीकार करून तो जीव बद्ध अवस्थेतून मुक्त अवस्थेला प्राप्त होतो मग ऐका बद्ध मुक्त होतो पण संत महात्मे नित्यमुक्त असतात जगतामध्ये सगळे बद्ध आहे फक्त संत नित्यमुक्त आहे विठ्ठल बघा नित्यमुक्त म्हणजे काय जे ज्यांना बद्धता कधी स्पर्श करत नाही त्यांना मुक्त म्हणतात बाई का ऐका जगतामध्ये संत नित्यमुक्त आहेत कसे नित्यमुक्त आहे संतांच्या ठिकाणी सर्वस्वाचं ज्ञान आहे म्हणून संत नित्यमुक्त आहे संत मुक्त आहेत ऐका संत महात्म्यांचा परिचय देताना तुकोबराय म्हणतात तुका म्हणे नव्हे दिसतो मी तैसा पुसणे ते पुसा आम्ही दिसतो तसं नाहीये जगतामध्ये संत जे आपल्याला आपल्या डोळ्यानं दिसतात आपल्यासारखे जरी दिसत असले तरी आपल्यासारखे नसतात संत नवती जगा मानसाच्या सारिके संत नवती जगा मानसाच्या सारिके हे संत नवती जगा मानसाच्या सारिके संत नवती जगा मानसाच्या सारिके समुद्र नदे नवे पैका पाचन म्हणून येलेगा संत नवती जगा मानसाच्या सारखे समुद्र नदी पाचन म्हणून येलेगा संत नवती जगा समुद्राला नदी म्हणून चालत नाही शिवलिंगाला पाषाण म्हणून चालत नाही तसं संतांना माणसाने सामान्य जीव समजून चालत नाही संत नवती जगा मानसाच्या सारी ते संतांच्या ठिकाणी किती ज्ञान आहे तुकाराम महाराज म्हणतात पुसणे ते पुसा पांडुरंग महाराज म्हणतात तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते स्वयंभ आई ते केले न हो महाराज म्हणतात आम्ही विधीचे जनिते आहोत म्हणजे या जगतामध्ये उद्धाराच्या संबंधाने जेवढं काही ज्ञान आहे ते आमच्या ठिकाणी तुकोबराय स्वतःचा परिचय म्हणजे संतांचा परिचय आमच्या पुढे ठेवतात संत महात्मे नित्यमुक्त असतात महाराज म्हणतात मुक्ताई तुम्ही कशा आहात
मुक्तपणे मुक्त, श्रेष्ठपणे श्रेष्ठ, सर्वत्र वरिष्ठ, आदिशक्ती. तुम्ही आदिशक्ती आहात, तुम्ही आदिमाया आहात. बघा, जगतामध्ये 5 प्रकारच्या माया आहेत. एक वैष्णव्य माया, दैवी माया, जैवी माया, शैवी माया आणि आसुरी माया. या 5 प्रकारच्या माया, या 5 प्रकारच्या मायेच्या पलीकडे ब्रह्मा, विष्णू, महेश या 3ही देवांचं अधिष्ठान आईसाई मुक्ताई आहेत. विठ्ठल विठ्ठल म्हणून तर मुक्ताईचं जेवढ्या वेळेला वर्णन आलं ते प्रत्येक वेळेला आदिशक्ती, आदिमाया या संबंधाने या पदानं आलं. आदिशक्ती मुक्ताबाई दासी जनी. म्हणून कानोपात्राबाई महाराज वर्णन करतात, शिव तो निवृत्ती विष्णू ज्ञानदेव बोला बोला बोला. शिव तो निवृत्ती विष्णू ज्ञानदेव पाही. सोपान तो ब्रह्मा मूळ माया मुक्ताई. माया मुक्ताबाई. सोपान तो ब्रह्मा मूळ माया मुक्ताई. सोपान तो ब्रह्मा माया मुक्ताबाई. धन्य 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 निवृत्ती राया. धन्य 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 निवृत्ती राया. कानोपात्राबाई महाराज म्हणतात, शिव तो निवृत्ती विष्णू ज्ञानदेव, सोपान तो ब्रह्मा मूळ माया मुक्ताई. जेवढं काही आदी माया आदिशक्ती हे शब्द आले हे मुक्ताईच्या संबंधाने आले. म्हणून नाथबाबा म्हणतात, सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती. आणि अशा आदिशक्तीचा अवतार कशा करता झाला? महाराज म्हणतात, जगाच्या उद्धारा तुमचा अवतार, पावन हे साचार मूढजन. सर्वांनी आपले दोन्ही हात वरती करा. पुरुष मंडळ, महिला मंडळ, विशेष रूपाने आमच्या लाडक्या बहिणी जास्त आहेत. सर्व आजूबाजूला बसलेले पुरुष मंडळी सर्वांनी मोठ्या प्रेमानं एकदा परमात्म्याचं चिंतन आणि उर्वरित 2 चरणाचा विस्तार. विठोबा
तुमचा अवतार पावन हे साचार मूढजन. महाराज म्हणतात जगाच्या उद्धाराच्या समान आईसाहेब तुमचा अवतार झालेला आहे. पावन हे साचार मूढजन. आईसाहेब तुमच्या अवताराला येण्यानं काय झालं तर महाराज चिंतन करतात. अज्ञानाची बोध सज्ञानाची शुद्धी तोडिली उपाधी सर्वत्रांची. आईसाहेबांच्या अवताराला येण्यानं काय झालं महाराज म्हणतात अज्ञानाला बोध मिळाला सज्ञानाची शुद्धी झाली आणि तुमच्या माझ्यासारख्या जीवाचा उद्धार झाला. पावन हे साचार मूढजन अज्ञानाची बोध सज्ञानाची शुद्धी तोडिली उपाधी सर्वत्रांची. उपाधीचा नाश करून आईसाहेबांनी आम्हाला पूर्वस्थितीवरती आणलं. शांतता राखा शांतता. ऐका ऐका मी सुचित सज्ञानाची शुद्धी तोडिली उपाधी सर्वत्रांची. उपाधीचा नाश केला अज्ञानाला बोध केला सज्ञानाची शुद्धी केली. म्हणून महाराज म्हणतात जगाच्या उद्धारा तुमचा अवतार पावन हे साचार मूढजन. महाराज म्हणतात तुमच्या अवताराला येण्यानं मूढजनाचा उद्धार झाला. आणि ऐका आज श्री संत एकनाथ महाराज ब्रह्मचित्कला आदिशक्ती मुक्ताईकडे हट्ट करतात. एखाद्या लहान मुलानं जसं आईकडे हट्ट करावा काहीतरी मागावं हट्ट हा आई पुरवत असते त्याप्रमाणे आज नाथ महाराज स्वतःला लढीवाळ म्हणवतायत आणि आईसाहेबाकडे हट्ट करतात की आईसाहेब तुमची सदैव माझ्यावरती कृपा असू द्या. तुमच्या कृपेनं आमचा उद्धार होईल. तुमच्या कृपेनं आम्हाला ज्ञान प्राप्त होईल. काय संत कृपेनं काय होता कृपा तुमची. पशु बोले वेद निर्बुध वेदाला सुद्धा वाचा फुटते संत कृपेने. संत कृपा झाली हे संत कृपेने प्राप्त होतं. म्हणून नाथ बाबा आज आईसाहेबांकडे विनंती करतात प्रार्थना करतात. अभंगाचं शेवटचं लढीवाला ताना एका जनार्दने लढीवाला ताना एका जनार्दने लढीवाळताने एका जनार्दने लढीवाळताने एका जनार्दने कृपा सुदेने माधवारी कृपा सुदेने माधवारी जगाचा उद्धारा तुमचा अवतारा जगाचा उद्धारा तुमचा अवतारा कृपा तुझे माधवरी पावन
करतात. आईसाहेब आपली सदैव आमच्यावरती कृपा असू द्या. तुमच्या कृपेनं निर्बुद्ध वेड्याला जर वाचा फुटत असेल तर आमच्यासारख्याचा सुद्धा उद्धार होईल. आज संत एक संत दुसऱ्या संताकडे हट्ट करतात, प्रार्थना करतात, विनंती करतात. लढी वाळताने एका जनार्दनी कृपा असू देणे मजवरी. जगाच्या उद्धारा तुमचा अवतार पावन हे साचार मूळ जन ज्ञानेश्वर माऊली. राज माऊली तुकाराम ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली यथामती यथा अवकाश अभंग असं अल्पचं चिंतन तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. जे बरोबर असेल ते ज्ञानोबर आहे तुकोबराचा प्रसाद म्हणून त्याचं सेवन करा. सेवितो हा रस वाटितो आणि का याप्रमाणे ते वाटण्याचा देण्याचा मी प्रयत्न केला. जे चुकलं असेल ते माझ्या बुद्धीचे वाणीचे दोष समजून माझं बला परत करा. आज आईसाहेबांचा समाधी सोहळा आहे. 5 मिनिटं समाधीचं चरित्र तुमच्या पुढं मांडते आणि शेवटची पुष्पवृष्टी आपण करूया. ऐका. ज्ञानोबराय निवृत्तीनाथ दादा आणि ज्ञानोबराय चांगदेव महाराज आणि सोपन काका या 3 देवांना समाधी देऊन मुक्ताई आईसाहेब आणि निवृत्तीनाथ दादा पांडुरंग परमात्मा रुक्मिणी आईसाहेब प्रस्थान करत झाले. ऐका. 3 जणांना समाधी दिल्यानंतर मुक्ताई थोड्या उदास राहायच्या. त्या म्हणायच्या आज निवृत्तीनाथ दादा सोपन काका ज्ञानोबराय समाधीला गेले. भावंड येते शेवटी भगिनी प्रेम संतांच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंच. त्या 3 देवांना समाधी झाली. मुक्ताई आईसाहेब फार उदास असायच्या. मग नामदेव महाराजांनी एक मधला मार्ग काढला. नामदेव महाराज म्हटले यांना सर्वांना जर आपल्या जन्मगावी जर नेलं तर या दुःखाचा काय पडेल, विसर पडेल. म्हणून सर्वांना घेऊन नामदेव महाराज आपेगावला आले. आपेगावला आल्यानंतर मुक्ताई आईसाहेबांना आपल्या बसण्याची जागा पाहिली, तिथले पूर्वीचे ठिकाणं पाहिले, ते जन्मस्थळ पाहिलं. सगळ्या पूर्व आठवणींना उजाळा मिळाला. आणि त्यावेळेला मात्र मुक्ताई आईसाहेबांच्या डोळ्यातून दुःखाश्रू वाहू लागले. तिथून नामदेव महाराजांनी निघाले. ते वेरूळ आले. कृष्णेश्वराचं दर्शन घेतलं. अजिंठा फत्तेपूर बोदवड मार्गी ही मंडळी महतनगर सोमेश्वरला येऊन पोहोचल्यानंतर तिथं दिंडी पताका सर्व ऋषीगण गंधर्व तिथं उपस्थित झाले. काही जण गंगाधारेवरती थांबली, काही जण त्या सोमेश्वरला महतनगरला थांबली. तिथून तापी पूर्ण जवळच होती. मग काही मंडळी इकडं थांबली, काही पलीकडच्या तीरावर थांबली. आता मी थोडा धावतं बोलते तुमच्या पुढे. आणि सर्वांनी मग महिनाभर अर्धमास वैशाख, अर्धमास ज्येष्ठ असा 1 महिना या सर्वांनी तिथं पूर्ण केला. महिनाभर ही मंडळी त्या तीरावरती राहिली. आणि त्याच दिवशी मग आता आईसाहेबांचं गुप्त होण्याचं स्थान, आईसाहेब गुप्त होणार हे सर्वांना ज्ञात होतं. पण सर्वांपेक्षा सगळ्यात आधी निवृत्तीनाथ दादांना माहीत होतं. दादा म्हटले आता मुक्ताई जाणार आहे. प्रत्येकाच्या जाण्याची जागा ठरलेली होती. कोण कुठे स्थानापन्न होणार, पूर्वस्थितीला कोण कोण जाणार हे सगळं ठरलेलं होतं. त्याहीप्रमाणे निवृत्तीनाथ दादांनी विचारलं मुक्ताईला निवृत्तीने एकांत मुक्ताईशी केला. गमन कोणे दिवशी सांगा आरंभिले. मुक्ताई आईसाहेब कोणत्या दिवशी जाण्याचं ठरवलं, जाण्याचा दिवस निवृत्तीनाथ दादांनी मुक्ताईला विचारला. त्यावेळेला मुक्ताई सांगू लागली दादा आता हे शरीर असं रक्षू नये असं वाटतं का. आत्मा परमानंदात विलीन होऊ लागला आणि आता या शरीराचा राग वीट येऊ लागला. मुक्ताई आईसाहेब बोलू लागल्या. ही मंडळी हा संवाद झाला आणि ही मंडळी त्या गंगाधारेवरती थांबल्यानंतर सर्वांचा संवाद सुरू झाला. दशमीचा वैशाख वद्य दशमी म्हणजे आजचा दिवस. या दिवशी ही सर्व मंडळी स्नानाकरता गेले. ते स्नानाशी तापी तीरा असं प्रमाण आहे. ही सर्व मंडळी तापी तीरावरती तापी पूर्णावरती स्नानाकरता गेली. सर्व ऋषीमुनींनी गंधर्वांनी स्नानं केली. स्नानं झाल्यानंतर त्या ठिकाणी आईसाहेब आल्या म्हणजे मुक्ताई आईसाहेब आल्या. मुक्ताई आईसाहेबाला निवृत्तीनाथ दादांनी आपल्या हाताने मंगल स्नान घातलं असं चरित्रामध्ये समाधीमध्ये चिंतन आलं. मंगल स्नान घातलं. त्याच्यानंतर आईसाहेबांना रुक्मिणी आईसाहेब धावत आल्या. त्यांनी स्नान घातलं. विश्वाच्या मालकानं पांडुरंग परमात्म्यानं रुक्मिणी आईसाहेबाला स्नान घातलं. स्नान घातल्यानंतर मुक्ताई आईसाहेबांनी पांढरे वस्त्र परिधान केले. विश्वाच्या मालकाची पांडुरंगाची स्तुती केली. स्तुती करून आईसाहेबांनी तीर्थप्राशन केलं. तीर्थ घेतलं आणि तेवढ्यामध्ये जगामध्ये विश्वामध्ये ढगांमध्ये मेघ येऊ लागले. आकाश कडकडू लागले. जसा रात्री पाऊस पडला का तुमच्याकडं, आता कसा पाऊस चालू आहे, उन्हाळ्यात पावसाळा, त्याप्रमाणे विजा कडकडू लागल्या. नाना प्रकारची तिथं सोसाट्याचा वारा सुटला. ऐका. आईसाहेबांचा समाधी सगळ्या संत साहित्यामध्ये आईसाहेबांचा समाधी सोहळा हा फार आगळा वेगळा आहे. महाराज म्हणतात ज्या ढगामध्ये विजा कडकडू लागल्या, सूर्यावरती इकडं अंधार पडला. ऋषी म्हणते हरी पातलेसे विघ्न, आता कैसे प्राण वाचतील, कोणाची अशुद्धी नाहीची कोणा, म्हणती नारायणा मृत्यू आला. सगळे ऋषी देवाला म्हणू लागले देवा आता आपण मरतो की काय असं वाटू लागलं. हे स्थान ही स्थिती तिथं प्राप्त झाली. सगळेजण म्हणू लागले. महाराज म्हणतात सर्वांमध्ये आपल्या सगळ्यांमध्ये मुक्ताई लहान आहे.
मुक्ताईला धरा, मुक्ताईला सांभाळा. विश्वाचा मालक ज्यानं विश्व चालवलं तो म्हणतो मुक्ताईला सांभाळा. सगळ्यांमध्ये ती लहान आहे. सगळ्यांचं काय स्थिती असेल त्यावेळेला. आजचा दिवस आहे, दुपारचे 12 वाजलेले आहे आणि आईसाहेबांचं समाधी स्थान आईसाहेब गुप्त होणार आहे. त्यावेळेला सगळेजण म्हणू लागले धरा म्हणती मुक्ताईला, मुक्ताईला सांभाळा. नामदेव महाराज निवृत्तीनाथ दादा सांगू लागले. नामदेव महाराज म्हणले देवा ही जी काही धूळ डोळ्यावरती आली आहे, जे काही अंधार पडले ना, या अंधारानं या धुरीनं पुढचं काही दिसत नाही म्हटले. आता कसं काही मुक्ताईला सापडावं. आणि तेवढ्यामध्ये त्या विश्वामध्ये एक नाना प्रकारचा लख प्रकाश पडला. त्या प्रकाशामध्ये विश्वाची माऊली ब्रह्मचित्कला आदिशक्ती आईसाहेब आपल्या स्वरूपामध्ये विलीन झाली. आता चरण होईल. चरणानंतर सर्वांनी पुष्पवृष्टी करायची. कडाडली कडाडली वीज निरंजनी जेव्हा, 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 मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली. टाळ वाजवा. मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली. मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली. मुक्ताबाई जेव्हा गुप्त झाली, कोणाची अशुद्धी नाहीची या कोणा, कोणाची अशुद्धी नाहीची या कोणा, कोणाची अशुद्धी नाही पुन्हा, कोणाची अशुद्धी नाही पुन्हा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. आदिशक्ती मुक्ताई की जय. अशा प्रकारे सर्वांनी आईसाहेबांचा समाधी सोहळा साजरा केला. आईसाहेब कडाडली वीज निरंजनी जेव्हा, मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली. झाली मुक्ताकार, झाली स्वरूपाकार मुक्ताबाई. मुक्ताबाई आपल्या स्वरूपामध्ये विलीन झाली. आणि ऐका आता पुढे फार गमतीचं आहे ते सांगणार आहे मी तुम्हाला. ज्याही वेळेला आकाशामध्ये गगनामध्ये वीज कडाडते, ज्यावेळेला आवाज आपण ऐकतो त्यावेळेला ही वीज कुठंतरी पडत असते. वीज कडाडली, आवाज झाला म्हणजे ती कुठंतरी जाऊन पडत असते. मग त्यावेळेला कडाडली वीज निरंजनी जेव्हा, वीज कडाडली पण कडाडलेली वीज कुठं पडली याचा शोध निवृत्तीनाथ दादांनी घेतला. ऐका ते तुमच्या माझ्या सामान्य जीवाचं नव्हतं. त्यावेळेला कडाडली वीज निरंजनी जेव्हा, मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली. वीज कडाडली त्याचा शोध निवृत्तीनाथ दादांनी घेतला. चरित्र तुमच्या पुढे मांडेल. त्यावेळेला सोमेश्वर आणि महतनगरच्या तिथे मुक्ताई निवृत्तीनाथ दादांना बाहुलीच्या रूपानं भेटली. आता बारीक ऐका बरं का. त्यावेळेला तिथं पुष्करणीचा एक खड्डा तयार झाला. त्या खड्ड्यामध्ये मुक्ताई आईसाहेब बाहुलीच्या रूपानं तिथं निवृत्तीनाथ दादांना भेटली. आणि पुढे इतिहास असा आहे, ती एका गुराख्याच्या स्वप्नात यायची आणि त्यावेळेला त्या गुराख्याने ते चिंतन, तिथं 3 स्थळ आहे मुक्ताईचे, मुक्ताई नगरला. तिथं मग चांगदेवाजवळ एक स्थळ आहे. जे मंडळी मुक्ताईला गेली असतील त्यांच्या लक्षात येईल ते. मग त्यावेळेला बाहुलीच्या रूपानं मुक्ताईनं तिथं निवृत्तीनाथ दादांना दर्शन दिलं आणि निवृत्तीनाथ दादांनी आपल्या स्वतःच्या हातानं मुक्ताईची तिथं स्थापना केली. तीच मुक्ताई म्हणजे मुक्ताई नगरला आताची कोथळी, तिथं आपण मुक्ताईचं दर्शन करतो. अशा प्रकारे आईसाहेब आपल्या स्वरूपामध्ये विलीन झाल्या. आज म्हणजे दशमीच्या दिवशी वैशाख वद्य दशमीला विश्वाची माऊली ब्रह्मचित्कला आपल्या स्वरूपामध्ये विलीन झाली. महाराज म्हणतात या मुक्ताईचा अवतार कशा करता झाला. जगाच्या उद्धारा तुमचा अवतार, पावन हे साचार, मुडजन यथामथी अवकाश. अभंगवाचं समाधीचं चरित्र तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. जे चुकलं असेल ते माझ्या बुद्धीचे वाणीचे दोष समजून माझं मला परत करा. अभंगाचा आशय भावार्थ असाच असेल असं मात्र नाही. एक अल्पबद्धीनं मी तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. आज उपस्थित सर्व मातृवर्ग पितृवर्ग मोठ्या बहुसंख्येनं आपण उपस्थित आहात. समस्त आपण अकराळीकर भजनी मंडळ इथं सर्व महाराज मंडळी उपस्थित आहे. विशेष अशी मृदुंगाची साथ केली ते आमचे प्रेम महाराज, त्यांचे बरोबर ना, अमोल दादा, अमोल महाराज पेलमाले त्यांचे मनापासून म्हणजे तुमच्या गावात सप्ताह चालू आहे आणि सप्ताहातला सकाळच्या सत्रात आईसाहेबांच्या समाधी सोहळ्याचं हे चरित्र कीर्तन आहे.
महाराजांचे मनापासून आभार. छोटे छोटे बालगोपाळ उभे आहेत त्यांचे पण आभार. तुळशीवाले आजी आहे, विनेकरी आजी आहेत. या गणेशगाव भजनी मंडळ त्र्यंबकेश्वर इथल्या या मुली इथं आज साथ देण्याकरता उपस्थित आहेत, त्यांचे आभार. पेटीवाले बाबा आहेत, त्यांचे मनापासून आभार. गोड अशी साऊंड सिस्टीम आहे, त्यांचे आभार. आपल्या ह्या कार्यक्रमाचं आपल्याला पुन्हा पुन्हा पाहता यावं याचं प्रक्षेपण जे करतात आमचे बालाजी चॅनलवाले, नेहमीच त्यांची साथ असते, आजही उपस्थित आहे, त्यांचे आभार. गोड अशी गायनाची साथ मला ज्यांची प्राप्त झाली ते आमच्या इगतपुरी तालुक्याचं भूषण हरिभक्ती परायण समाधान महाराज भगत, त्यांचे मनापासून आभार. इगतपुरी तालुक्याचं दुसरं भूषण हरिभक्ती परायण हनुमान महाराज गतीर, त्यांचे मनापासून आभार. आमच्या ताई आहेत, त्यांनी पंचपदी केली, त्यांचे मनापासून आभार. आमचा माऊली इथं आलेला आहे, अनेक कार्यक्रमाला राहतो, आजही उपस्थित आहे, माऊलीचे मनापासून आभार. आमचे दिंडीमध्ये चालणारे वारकरी सर्व आमचे शेलान महाराज आहेत, त्यांचे मनापासून आभार. कैलासवासी शिवाजीभाऊ पेखळे यांच्या दिंडीचे ते अध्यक्षपद पाहत आहे, म्हणजे दिंडीचा एक प्रकारे सांभाळ ते करताय. शेलान महाराज आहेत, ज्यांच्या द्वारा कार्यक्रमाचा योग आला ते आमचे परमार्थप्रेमी हरिभक्ती पारायण नर्मदा मैयाची परिक्रमा करून ते इथं आलेले आहे आमचे नारायणभाऊ शिंदे, त्यांचे मनापासून आभार. आजच्या कार्यक्रमाचं ज्यांचं सौजन्य आहे त्या सौजन्य अन्नदाते म्हणजे हरिभक्ती पारायण सौ सुशीलाबाई बाबूराव गाडे, सौ उषा पुंजा उदार, सौ सरला सुरेश रायते यांच्यातर्फे हे कीर्तन पुष्प आणि प्रसादाची सेवा त्यांच्याकडून आहे. आज कार्यक्रमाला विशेष उपस्थित आहे आमचे पिंपळण्याचे डॉक्टर इथं उपस्थित आहे. सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करते. सर्व वारकऱ्यांच्या चरणावरती एकदा विनम्र भावाने अभिवादन करते. झालेली सेवा आईसाहेबांच्या चरणारविंदी समर्पित करून माझ्या वैला पूर्ण विराम तरी न्यून्यते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनवितो असे कलावी तैसी केली कटकट वा कुडे के नीट देव जाणे. मला तुमच्यापर्यंत जे घेऊन आले ते आमचे नाना आहेत, दर्शन भाऊ आहेत, सुनील भाऊ आहेत, कायमच मला घेऊन फिरणारी अतिशय तोलामोलाचं सहकार्य त्यांचं असतं, त्यांचे आभार. सर्वांनी मोठ्या प्रेमानं एकदा या संत महात्म्यांचं भजन करायचं आहे आणि आपल्या सेवेला पूर्ण. सर्वांनी आपले दोन्ही हात वरती करा. देव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव महाराज तुम्ही नाही विचारिला अधिकार म्या फुला राजमापराध महाराज तुम्ही तुका मने ज्ञाने छोरा राखा पाया पैकी करा राजमापराध महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 कुंडली कवदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. चॅनल आपल्यावर चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह
वर्ष 25व्या वर्षाचं मुक्ताबाई अदृश्य सोहळा, आपण मुक्ताबाई पुण्यतिथी सोहळा म्हणतो, पण प्रल्हाद महाराज शास्त्री यांनी सांगितलंय का आबा मुक्ताबाई पुण्यतिथी म्हणजे मुक्ताबाईचं हे दिसलं नाही, मुक्ताबाई अदृश्य झाल्या. आणि तेच आता आपल्याला ताईनं सांगितलं, म्हणजे आजची गाडी जिडं आपल्याला जायचं आहे तिडं अगदी व्यवस्थितपणे पोहोचली. नाही तर गाड्या कुडी का भरकटा त्या अभंग राहतो कुठं. मी ताईच्या कानात सांगितलं, म्हणलं बा नको गडबड व्हायला म्हणून. ताई म्हण काही काळजी करू नका, बराबर म्हण मी माझ्या पद्धतीनं. आता मलाही थोडासा हे वाटलं कसं का बा, म्हणजे म्हणून आपण म्हणतो दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतो. मला वाटलं म्हणलं बा ताईला सांगून द्यावा बा मुक्ताबाई पुण्यतिथी माहिती आहे का नाही, पण अगदी परिपक्व ताईचं अगदी टाळ्याचं गजरात स्वागत करा एकदम. आणि ही मांग मंडळी पाहिली ना कोण आहे, 15 वर्षापूर्वी आपल्या गावात आलेली. पण तुम्ही म्हणशाल हेच का, या नव्हत्या, त्यांच्याच बहिणी कोणीतरी असतील, आम्हीच होते. हां, वासाळीला पूजाताई भोर वागेरे ताईंनी खरोखरच, कारण जे गोष्ट आपल्याला पाहिजेत असती त्या गोष्टीचं हे झालं तर समाधान वाटतं, तरच या गोष्टीचं ये. आज आपल्या मुक्ताबाई पुण्य अदृश्य सोहळ्यानिमित्त ज्या कीर्तन आहे, घाबरू नका, पाणी येतच असतो. मुक्ताबाई अदृश्य सोहळ्याच्या दिवशी मेऊनला दिंड्या जातात, राईट 12 वाजता पाणी येतो आणि लगेच ऊन पडतं. जे कोणी ते यात्रेला, आज मेऊनला यात्रा आहे, दिंड्या आहे, काही मोठ्या दिंड्या आहे, पंढरपूरसारख्या दिंड्या आहे मुक्ताबाईच्या तिथं. आणि मुक्ताबाईची दिंडीसुद्धा पंढरपूरला येत असते. आता याच्या टायमाला येईलच तासो. आपण जास्त वेळ घेणं काही गरजेचं नाही. पण हे बघा, आपण रोज सांगतो महिलांची गर्दी वाढती, पत माणूस लागतं. कीर्तन शोधायला कोणत्या कार्यक्रमासाठी कोणतं कीर्तन घ्यायला पाहिजे याला परिपक्वता लागती. तर असं त्याईनं पाहिलं, यांच्या गावाला पुण्यतिथी साजरी होती. आडगावला आहे का, आडगाव काही साधं गाव नाही ना. हां, कीर्तनाचं म्हणजे काय मोठे ज्ञानवंत आहे ना. आणि त्याईनं कधीतरी ताईचा कार्यक्रम ऐकला असेल म्हणा, पाहिला असेल, म्हणून आजची सेवा. आणि आम्हालाही दर्शन झालं. ताई आभारी आहे बरं का, तुम्ही आले. आणि आम्हाला पुढल्या वर्षी जर योग आला तर आम्ही तुमचंच कीर्तन ठेवू. आणि बालाजी TV चॅनलला माझं एक महत्त्वाची सूचना आहे, महाराज पुढच्या वर्षी आमची पहिल्या दिवसापासून सेवा करा अशी आम्ही तुम्हाला विनंती करतो. आणि त्यांच्या नावानं सुद्धा एक जोरदार टाळ्याचा गजर करा. असं आता ज्यांना घ्यायचं असेल त्यांनी कमिटीचं नाव द्या. प्रथम कमिटीचं नाव देण्यासाठी मी माझं स्वतःचं नाव देतोय, त्याचा विचार करा. म्हणजे हा आपण दोघंच, आणि कोणाला द्यायचा असेल तर त्याईनं सांगा. आम्ही मुक्ताबाई पुण्यतिथीचा कार्यक्रम करू. आणि ताईला मी आजच आमंत्रित करतो का पुढल्या वर्षीची तारीख आमची तुम्ही लॉक करून घ्या. म्हणजे मग कॅलेंडर आले नाही, पण मुक्ताबाई पुण्यतिथी तर माहिती आहे ना कोणते कॅलेंडर. आचारी पुढच्या वर्षीचं भागवत कथा ही त्यांच्यातर्फे ठेवण्यात आलेली आहे. हा, म्हणजे 3 जण आहेच ना, पण म्हणतात ते काय, पण नाव तुमचं आहे ना, ते काय हे नाही, नाव तुमचं. आपल्या गावातील आबा महाराज गाडे म्हणजे आपल्या दिंडोरी तालुक्याचे वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष आणि त्यांचे बंधू सुभाष गाडे या दोघांनी घेतलेली. तरी त्यांना आपल्या गावचे सरपंच संदीपभाऊ केंदळे, या अखंड हरिनाम सप्त्याचे अध्यक्ष भाऊसाहेब आचारी यांनी त्यांना नारळ द्यावं पुढच्या वर्षीचं, अशी मी त्यांना विनंती करतो.
बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.